सीआयडी अधिकारी सांगत व्यावसायिकाला 12 लाखांचा गंडा घातलेला आहे। संभाजीनगरच्या नारेगावामध्ये आज सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। सीआयडीचं बनावट ओळखपत्र दाखवत घरामध्ये शिरून लुटण्यात आलेलं आहे। व्यावसायिकासह कुटुंबियांना तोतया सीआयडी अधिकाऱ्याकडून मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे। सुमित पवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सुमित, सीआयडी अधिकारी सांगत व्यावसायिकाला 12 लाखांचा गंडा घातलेला, काय नेमकी घटना आहे? नक्कीच आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या नारेगाव जवळ एका व्यावसायिकाला सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगत घरात घुसून तब्बल 12 लाख रुपये चोरून नेले आहे आणि त्या दाम्पत्याला गाडीमध्ये घेत नगर रोडवरील पांढरी पुलाजवळ रस्त्यावर सोडून दिलेलं आहे। विशेष म्हणजे या तोट्या अधिकाऱ्यांकडे सीआयडीचे ओळखपत्र देखील होते। आरोपींनी व्यावसायिक दयानंद आणि यांच्या आईसह कुटुंबियांना मारहाण केली आणि घराची धाडधडकी घेत जवळपास 7 लाख रुपये रोख आणि 10 तोळे सोन्याचे दागिने नेऊन त्यांना वाहनात बसवून घेतले आणि नगर रोडवरील पांढऱ्या पुलाजवळ सोडून दिले। या प्रकरणी दयानंद मोरे यांच्या फिर्यादीवरून शिंगो एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पोलीस तपास पोलीस करत आहेत। साधारणतः 6 ते 9 आरोपी या गुन्ह्यामध्ये सामील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। अमित, धन्यवाद सुमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सीआयडीचं बनावट ओळखपत्र दाखवत लुटण्यात आलेलं आहे। सीआयडी अधिकारी सांगत व्यावसायिकाला हा गंडा घालण्यात आलेला आहे।